दिनांक 24 एप्रिल रोजी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंदीगे साहेब यांच्या आशीर्वादाने शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या विनंतीनुसार SIR प्रक्रिया व मतदार यादी प्रक्रिया सुरळीत आणि प्रभावीपणे पार पडण्यासाठी व युवासेना सदस्य नोंदणी अभियान राबवण्यासाठी शिवसेना पक्षाच्या युवासेनातर्फे भिवंडी लोकसभा संपर्क प्रमुखपदी अंबरनाथ येथील युवा नेतृत्व निखिल वाळेकर यांची नियुक्ती करण्यात आली। नियुक्ती होताच निखिल वाळेकर यांनी रविवार दिनांक 26 एप्रिल रोजी आपल्या भिवंडी लोकसभा क्षेत्रातील शहापूर विधानसभा युवासेना पदाधिकाऱ्यांशी हितगुंज व संवाद साधण्यासाठी आसनगाव येथील परिवार हॉटेल येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या आढावा बैठकीचे आयोजन युवासेना ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख शिवतेज सावंत यांनी केले होते। या बैठकीस शहापूर शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे, तालुका सचिव दीपक चंदे, युवासेना तालुका प्रमुख मनोज दळवी, आसनगाव शहर प्रमुख बॉबी चंदे, उपसरपंच राहुल चंदे, युवासेना उपतालुका प्रमुख अमर कचरे, युवा नेतृत्व मॅक चंदे, युवासेना वाशिम शहर प्रमुख मोहन दांडकर, शहापूर युवासेना शहर प्रमुख पृथ्वी अधिकारी तसेच तालुक्यातील सर्व युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी आसनगावातील भाजपातील युवा कार्यकर्त्या अमोल शंकर गोरे याच्या नेतृत्वात असंख्य पदाधिकाऱ्यांसमवेत त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। अमोल गोरे यांची आसनगाव युवासेना शहर प्रमुखपदी निवड करण्यात आली। तसेच गोपाळ खंडागळे यांची शिवसेना ठाणे जिल्हा युवक उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली। बैठकीस तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे तसेच संपर्क प्रमुख निखिल वाळेकर यांनी मार्गदर्शन केले। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क। आपले खासदार श्रीकांत शिंदे साहेब त्यांनी मागे बऱ्याच म्हणजे त्यांचं जे आता आपण जर घोडदौड पाहिली महाराष्ट्रामध्ये तर मला वाटतं एवढ्या तरुण वयामध्ये एवढी घोडदौड करणारा नेता महाराष्ट्रात दुसऱ्या कुठल्याच पक्षात नसेल असं वाटतं। एवढं काम आज श्रीकांत शिंदे साहेब करतात। तर मला सांगायचं या ठिकाणी आता शिवानी आणि मनोजने मला फोन केला की सर अशी मीटिंग आहे, आपण सर्वजण इथे उपस्थित झालात, एक समाधानकारक उपस्थिती आहे, बरं वाटलं मला शिवा। अशा त्याच्याही पुढे अजून जास्तीत जास्त आपले युवा सैनिक उपस्थित राहतील आपल्या तालुक्यामध्ये। तर आता मला पक्ष जवळजवळ सांगतच आहे आपलं, मी या ठिकाणी शहापूरमध्ये शिवसेनेच्या वतीने स्वागत करतोय। 40 वर्ष पक्षाचं काम करतोय आणि त्या 40 वर्षामध्ये खूप पक्षाचं इतकं बारीक सारीक काम केलेलं आहे आणि झाडू सुद्धा मारण्याचं काम सुद्धा जेव्हा सुरुवातीला आम्ही केले ते पक्षाचं काम कार्यक्रम असायला गेलेलं आहे। आधी आता त्या पद्धतीने समजा तो राहिलेला नाही वेळ, परंतु ते काम करत असताना मी दौलत दरोडा साहेब शिवसेनेचे आमदार असताना त्यांचा BA पण होतो। त्याच्यानंतर शिवसेनेचा सचिव म्हणून जवळजवळ 10 वर्ष, आता जे जिल्हा प्रमुख आहेत धीरज साहेब ते जेव्हा तालुका प्रमुख होते त्यांच्याबरोबर अगदी सावलीसारखं मी उभा आहे 20 वर्ष। आणि त्याच्यामुळे आपल्या शहापूर विधानसभा क्षेत्रामध्ये प्रत्येक गाव टू गाव अगदी घर टू घर सगळं मला अगदी बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ 99% माहिती आहे, मला एवढं कल्पनाही असेल। आता बघा या ठिकाणी साहेब ज्यासाठी आलेले आहेत तर पूर्वीचा भारतीय विद्यार्थी सेना ही पूर्वी काम करायची, आता युवा सेना या ठिकाणी ते काम करताना तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे। आजपासूनच तुम्ही कामाला लागायचे तर SIR तो सर म्हणून जो काही या ठिकाणी जे आलेला आहे त्याच्यामध्ये मतदार पुनरीक्षण म्हणजेच मतदार या ठिकाणी त्याची तपासणी करायची। आज आपल्या समवेत आहेत भिवंडी लोकसभेचे संपर्क प्रमुख निखिल वाळेकर। आज आपण जे आढावा बैठक जी ठेवली होती शहापूर विधानसभा क्षेत्राची युवासेनेची, त्या संदर्भात आपण काय सांगाल? शिवसेना पक्षाच्या वतीनं शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे युवकांचे सगळ्यांचे प्रेरणास्थान आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक साहेब यांच्या वतीनं माझी निखिल वाळेकर म्हणून आम्ही कल्याण लोकसभेमध्ये राहतो, भिवंडी लोकसभेचा संपर्क प्रमुख म्हणून निवड झाली आणि याच अनुषंगाने आज भिवंडी लोकसभेमधील त्यामध्ये कल्याण पश्चिम असेल,
भिवंडीतील 3 मतदारसंघ असतील आणि शहापूर याची आज मी आढावा बैठक घेतली. यामध्ये युवा सेनेचे सर्व पदाधिकारी यांना शिवसेनेच्या येणाऱ्या कार्याबद्दल असेल, शिवसेना बांधणीसाठी असेल, युवा सेनेच्या बांधणीसाठी असेल किंवा जे काही पक्षाच्या माध्यमातून नवीन नवीन प्रोजेक्ट आलेत त्याच्याबद्दलची माहिती देण्याकरिता आज आम्ही इथे या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसमवेत देखील आम्ही विखंडे साहेब, आमचे चंदे साहेब, आमचे जिल्हाध्यक्ष शिवतेज सावंत साहेब यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आज शहापूर विधानसभेची ही बैठक पार पडली आणि येणाऱ्या काळामध्ये या शहापूर विधानसभेमधून जास्तीत जास्त युवा सैनिक आणि शिवसैनिक शिवसेना पक्षाचं जास्तीत जास्त चांगलं काम कसं पुढे नेतील याच्यासाठी आज सगळ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क.